नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघत आहोत. त्यामध्ये आपण संघ, कॉर्डेटा किंवा फायलम कॉर्डेटा हे बघायला स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फायलम कॉर्डेटामध्ये आपण त्याचे जे सब फायलम आहे कोणते, सिफॅलोकॉर्डेटा, उरोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा हे 3 बघितले. नंतर व्हर्टिब्रेटाचे पण जे उपवर्ग आहेत ॲग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, म्हणजे जॉलेस आणि जॉ असणारे. तर हे आपण बघितले. त्याच्यामध्येही आपण काय बघितलं, वर्ग सायक्लोस्टोमॅटा. आज आपण काय बघणार आहोत म्हणजे बघा, ऑस्ट्रॅकोडर्मी बघितलं, नंतर सायक्लोस्टोमॅटा बघितला. आज आपण बघणार आहोत सुपर क्लास पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग. म्हणजे हा कसाचा उपसंघ किंवा उपविभाग आहे. तर बघा, आपण तुम्हाला कळलं ना, मी जस्ट इंट्रोडक्शन देण्यासाठी बाकीचं सांगितलं की संघ, कॉर्डेटा, फायलम कॉर्डेटाचे हे 3 उपफायलम. त्याच्यानंतर मग जो तिसरा आहे व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा, व्हर्टिब्रेटाचे हे 2 कोणते, ॲग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. मग ॲग्नाथाचे हे 2 पाहिले, ऑस्ट्रॅकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. आज ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे हनुवटी असणारे, त्याचे जे 2 प्रकार पडतात, पायसेस आणि टेट्रापोडा. तर मग त्याच्यातलं पायसेस आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आणि मी आधीच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की हे एक लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करूया, कारण मोठं होईल जर एकाच लेक्चरमध्ये घ्यायचं ठरलं तर. बघा, सुपर क्लास पायसेस मत्स्यवर्ग. हा वर्ग माशांचा आहे, फिश. यात गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे येतात. ठीक आहे, गोड्या आणि खाऱ्या दोन्ही. यांच्या शरीरावर खवल्याचे आच्छादन असते. तसेच पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी दोन्ही टोकांना निमुळते असतात. ठीक आहे. सहसा मासे एकलैंगिक असतात. पुढे बघा, श्वसनासाठी आच्छादित किंवा अनाच्छादित कल्ले असतात. पाण्यात पोहण्यासाठी युग्मित व अयुग्मित, पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स पर असतात व पुच्छपराचा म्हणजे शेपूट याचा उपयोग दिशा बदलण्यासाठी होतो. ठीक आहे. यांचे हृदय 2 कप्प्यांनी बनलेले असते व एकेरी रक्ताभिसरण असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पायसेस बघतो आहोत. कशाचा वर्ग कशाचा वर्ग आहे, माशांचा, फिश. गोड्या आणि खाऱ्या पाण्यात राहतात. खवल्यांचं आच्छादन असतं. प्रतिरोध कमी होण्यासाठी दोन्ही टोकांना ते निमुळते असतात. सहसा मासे एकलैंगिक असतात. श्वसनासाठी आच्छादित किंवा अनाच्छादित कल्ले असतात. नंतर पेअर्ड आणि अनपेअर्ड काय असतात, पर फिन्स असतात. नंतर जे शेपूट असतं किंवा पच्छपराचा वापर ते कशासाठी करतात, दिशा बदलण्यासाठी करतात. आणि हृदय कसं 2 कप्प्यांचं असतं आणि एकेरी रक्ताभिसरण संस्था असते. ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. हृदय 2 कप्प्यांचं आणि एकेरी रक्ताभिसरण संस्था. त्यानंतर पुढे हे शीतरक्ताचे प्राणी आहेत. म्हणजे काय, ज्यांचं तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. ठीक आहे. पोइकिलोथर्मिक. शीतरक्ताचे ज्यांचं तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते, पोइकिलोथर्मिक. हे अंडी घालणारे प्राणी असून यांच्यात बाह्यफलन घडवून येते. बाह्यफलन, अंडी घालणारे. ठीक आहे. पुढे बघा, काहींना पूर्णपणे कास्थिमय म्हणजे कार्टिलेज अंतःकंकाल, उदाहरणार्थ डॉगफिश. तर काहींना अस्थिमय व कास्थिमय अंतःकंकाल असतो, उदाहरणार्थ रोहू. ठीक आहे. पूर्णपणे कास्थिमय असणारा डॉगफिश आणि अस्थिमय आणि कास्थिमय असणारा रोहू. मत्स्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात, इक्थिओलॉजी. नीट लक्षात ठेवा. मत्स्यांच्या अभ्यासाला म्हणतात इक्थिओलॉजी. यांच्यात पाण्याची कंपनी ओळखण्यासाठी रिरो रिसेप्टर असतात. ठीक आहे, रिरो रिसेप्टर असतात. सुपर क्लास स्पायसेसचे वर्गीकरण 3 वर्गात केले आहे. ठीक आहे. कसं कसं आपण डीप जातो आहे ह्या गोष्टी कळत आहेत ना. आता बघा, ते 3 वर्ग कोणते सुपर क्लास स्पायसेसचे, प्लेकोडर्मी, क्वाड्रिक्टायसिस आणि ऑस्टिक्टायसिस. ठीक आहे. प्लेकोडर्मीमध्ये यांच्यातील सर्व लुप्त झाले आहेत, पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत आणि किंवा हद्दपार झाले आहेत. ठीक आहे. आता क्वाड्रिक्टाइस आणि ऑस्टिक्टाइस म्हणजे इक्टाइस म्हणजे काय, फिश, आणि कॉन्ड्री म्हणजे कास्ती म्हणजे कार्टिलेज, आणि इथे ऑस्टिओ किंवा ऑस्टिऑन म्हणजे काय, बोन. त्याच्यावरून मग लक्षात ठेवा. आता काय करायचं, या दोघांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत, एका साईडचे लक्षात ठेवले की दुसरे आपोआप लक्षात राहतात. कोणते, एक तर हे लक्षात ठेवा किंवा इकडचं लक्षात ठेवा. ठीक आहे.
बघा, कॉन्ड्रेक्टाइस, कॉन्ड्रॉन म्हणजे कास्ती, इक्थाइस म्हणजे फिश, यांचा अंतःकंकाळ कास्तीमय असतो. आयुष्यभर पृष्ठरज्जू असतो. हे खाऱ्या पाण्यातच आढळतात. फक्त 5% मत्स्य या प्रकारात येतात. मुख समोरच्या बाजूस खाली असते. अंडी घालतात किंवा पिलांना जन्म देतात. कल्लाविदरांना ओपरकुलम हे आवरण काय म्हटलंय नसते. प्लेकॉइड स्केल असलेली त्वचा, दात हे प्लेकॉइड स्केलपासून बनतात. ठीक आहे. उदाहरणार्थ स्कॉलिडॉन म्हणजे डॉगफिश, इलेक्ट्रिक रे म्हणजे टॉर्पिडो, त्याच्यानंतर हातोड्यासारखे डोके असणारा शार्क, हार्मर हेडेड शार्क, रॅबिट फिश, कायमिएरा, स्टिंगरे, ड्रॅगॉन हॅज पॉयझन स्टिंग, सॉ फिश, प्रिस्टिस, केरकेरोडॉन म्हणजे ग्रेट व्हाईट शार्क. ठीक आहे. आता इथेच आपण काय बघितलं होतं की हे बघा, डॉगफिश कशात पाहिला होता, जो पूर्ण कास्तीमय असतो. ठीक आहे. इथे आपण बघितलं होतं. मग याच्यात कास्तीमयमध्ये आपण इथे पहिले सगळ्यात उदाहरण कोणतं पाहिलं, डॉगफिश. ठीक आहे. आता एकदा रिपीट करू. कॉन्ड्रिक्थाइस काय अर्थ काय होतो, कॉन्ड्रॉन म्हणजे कास्ती, इक्थाइस म्हणजे फिश. अंतःकंकाळ कास्तीमय असते. आयुष्यभर पृष्ठरज्जू असतो. खाऱ्या पाण्यातच आढळतात. 5% मत्स्य या प्रकारात येतात. नंतर मुख समोरच्या बाजूला खाली असतं. अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात. कल्लाविदरांना ओपरकुलम हे आवरण नसते. प्लेकॉइड स्केल असलेली त्वचा, दात हे प्लेकॉइड स्केलपासून बनतात. ठीक आहे. डॉगफिश लक्षात ठेवा. आता ऑस्टिकथाइस अंतःकंकाळ हा हाडांनी बनलेला असतो, म्हणून यांना बोनीफिश म्हणतात. ठीक आहे. खाऱ्या तसेच गोड्या पाण्यात आढळणारे व सर्व मत्स्यांपैकी 95% मत्स्य यांच्यात येतात. ठीक आहे. राहील ना लक्षात, मी म्हटलं एक तर हे लक्षात ठेवा, एक तर हे. मुख टोकाला असते, अंडी घालतात. आणि इकडे काय होतं, अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात. इथे काय आहे, ऑस्टिकथाइसमध्ये मुख टोकाला असते, अंडी घालतात. यांची त्वचा सायक्लॉइड खवले किंवा टिनॉइड खवल्यांनी बनतात. 4 जोड्यांच्या कल्लाविदरांना ओपरकुलम हे आवरण इथे काय आहे असते. ठीक आहे. गोड्या पाण्यातील बोनीफिश, लोबियो रोहिटा म्हणजे रोहू, लोबियो कटला म्हणजे कटला, मगूर म्हणजे वॉकिंग कॅटफिश आणि कॅटफिश मिस्टस. खाऱ्या पाण्यातील बोनीफिश, एक्झोसिस्ट, फ्लाइंग फिश, हिप्पोकॅम्स, सी हॉर्स, अँगलर फिश आणि इतरमध्ये बेट्टा म्हणजे फायटिंग फिश आणि लंग फिश. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दोघांपैकी एकाचे कोणाचे तरी कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा, जेणेकरून मग तुम्हाला दोन्ही याचे बरोबर लक्षात राहतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्ग ॲम्फिबिया बघूया. धन्यवाद.